हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आता जे पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सांगतो. तर माझं नाव गणेश आहे आणि मी आता अलीकडेच आता ब्लॉगिंग सुरू केलं आहे. म्हणजे कधीतरी जमेल तसं व्हिडिओ बनवतो आणि यूट्यूबवर टाकत असतो मी. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी जी बाग फुलवली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे मला तसा आधीपासूनच छंद आहे फुलझाडं लावणे, फळझाडं लावणे, बाग फुलवणे. त्यामुळं आता जुलैचा महिना सुरू आहे, 2 जुलै 2025. तर आता पण मी रानात लावायला एक पेरूचं झाड घेऊन आलो. आता हे पण लावणार आणि बाकीची पण जी झाडं लावल्यात तुम्हाला पण ती पण दाखवतो. आणि घरापाशी एवढा काय जागा नाही जास्त झाडं लावायसाठी, तरी पण ही एवढीच झाडं लावली तिथं रस्त्याच्या साईडला. तेवढ्याशाच जाग्यात एक थोडीशी झाडं लावलीत आणि मग तिथं जागा जास्त पुरत नाही म्हणून मग म्हटलं रानात मोठी आपण बाग फुलवू शकतो, म्हणून रानात आता थोडी झाडं लावली. ते तुम्हाला आता दाखवतो. जरा पाऊस सुरू झाला आहे आणि पाऊस जरा थांबला की मग हे झाड लावतो आणि मग सगळी झाडं म्हणजे जी झाडं लावली होती, जी बाग फुलवली होती ती सगळी मग दाखवतो. तर आधी पहिला ही झाड लावतो आणि मग दाखवतो. अगदी सुरुवातीपासून दाखवतो. आता हे ज्यात फणसाचं लावायचं आहे अजून, ते आता लावूया लवकरच. हे लिंबूचं लावलं ह्या वर्षीच. नारळीचं ह्या वर्षीच लावलेलं आहे. ह्या झाडाला झाले असतील 5 ते 6 वर्षे झाली असतील. ह्या वर्षीचा पावसाळा लवकर सुरू झाला होता, त्यामुळे ही रानं तयार करण्यासाठी टाईमच भेटला नव्हता. त्यामुळे या दोन्ही रानामध्ये काहीच केलं नाही. यावर्षी तर मे महिन्यापासूनच जोरदार पाऊस सुरू होता. चवळीची भाजी इथनं वर जाऊया. माझी छत्री आहे ते. हा भोपळीचा वेल ह्या वर्षीचा. त्याच्यानंतर हे पेरूचं झाड मी आत्ता दाखवलं होतं ते आता लावले. शेवग्याचं झाड ह्याच वर्षी लावले. फणसाचा अंकुर आत्ता यायला लागला. बी घातला होता एक 10-12 दिवसापूर्वी, त्याचा आत्ता अंकुर फुटला आहे. फणस परत शेवगा. त्यानंतर ही फुलझाडं लावली तिथे. जास्वंदाचं झेंडू, मोगऱ्याचं आहे, शेवंतीचंच म्हणतात ना, शेवंतीचंच आहे.
आता याला फुलं लागायला सुरू झाल्यात. हे आहे अबोलीचं, हे जांभळीचं आताच लावलंय ते. गुलाब, आणि हे गुलाब, हे पण फुलाचंच आहे. अजून इकडे आहे ते दाखवतो. जास्वंदाची फांदी, इथं पण हे शोचं झाड आहे. हे पेरूचं. बागडबिल्ला, काळा, गेला पळून. आता दुसऱ्या ठिकाणी आणि थोडी आहेत झाडं ती दाखवतो. त्या रानातली दुसऱ्या रानातली पण दाखवतो. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा.